25शी ते 30शीत ना एकदम घराचं डिसिजन नाही घ्यावं, कारण का कुठेतरी जगणं विसरतो. प्रोव्हिजन तुमच्याकडे आहे तर नक्कीच तुम्ही लगेच घर घ्या, पण नसेल तर जर का तुम्ही घर घेतलं की आपलं लग्न जमत नाहीये या आपल्या सासरकडच्या लोकांना दाखवायचं, हे चुकीचं गणित होतं. मी बघतेय क्लायंट खूप कॉम्प्रोमाइज करतात आपल्या लिव्हिंगमध्ये. एक घर चांगलं घेऊन जर का बाकीचे पैसे इन्व्हेस्ट केले तर ते जास्त तुम्हाला त्याचे बेनिफिट्स घेता येतात. हाय हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं मज्जा पिंकच्या स्पेशल सेगमेंटमध्ये बाईचं बजेट बुक. आपल्यासोबत आहेत प्रज्ञा तामाणे मॅम. सो नेक्स्ट माझा प्रश्न असणार आहे की आत्ता ज्या महिला इन्कम सोर्स आहे त्यांच्याकडे आणि त्यांचे पण गोल वेगवेगळे असतात. एक्झाम्पल 10 वर्षात घर घ्यायचं आहे मला. सो यासाठी एक किती इन्कम तुमची असली पाहिजे आणि किती इन्व्हेस्टमेंट तुम्ही केली पाहिजेत घर घेण्यासाठी? आपण 10 वर्ष तर खूप लांबची गोष्ट झाली. मी तर क्लायंट्सला एनकरेज करते की जेवढं लवकरात लवकर घर घेता येईल तेवढं. जरा हा डिबेटेबल क्वेश्चन आहे, पण माझ्या मते क्लायंटचं छान घर हे असलंच पाहिजे. आता त्याच्यासाठी ना मी सिम्पल फॉर्म्युला बनवला आहे, जो आपल्या प्रेक्षकांना खूप उपयोगी पडेल. समजा काय करायचं, आपल्याला कितीचं घर घ्यायचं आहे. समजा तुला 1 कोटीचं घर घ्यायचं आहे, तर त्याला सरळ डिवाइड बाय 60 हे आपण करायचं. म्हणजे काय झालं, जवळजवळ आपल्याला 1,60,000चं इन्कम असलं पाहिजे आणि त्यात 20% 20% डाऊन पेमेंटची तयारी असली पाहिजे, तर तुझं गाडी व्यवस्थित चालू शकते. आता 1,60,000 का म्हणाली मी ते तुला सांगते. आता 1 कोटीचं घर घेते. 1 कोटीचं घर म्हणजे 20 लाखाचं आपल्याला डाऊन पेमेंटची तयारी, म्हणजे 80 लाखाचं आपल्याला लोन घ्यावं लागेल. अंदाजे EMI किती येणार आहे? 70 ते 75,000. हां, आता तुझं हे लोन किती वर्षांचं असणार आहे? 20-25 वर्ष असे मोठे लोनचे टेन्युअर्स असतात. आपल्याला घरात पण खर्च करायला लागणार आहे, तो 30-35 हजारचा. आपण 1 कोटीच्या घरात राहतोय, आपल्याला आपल्या बाजूवाल्यांच्या, आपल्याला सोसायटीच्या मेंटेनन्सप्रमाणे चालायला लागणार, म्हणजे 30-35 हजाराचा खर्च. त्याच्यानंतर फ्युचर आपले मुलं आहेत, आपलं स्वतःचं रिटायरमेंट आहे, आपलं वेकेशन्स आहेत, ते मॅनेज करायचे असतील तर आपल्याला त्याचे ह्यासाठी पण बंदोबस्त करायला लागेल, कारण का 20 वर्ष आपल्याला ही EMI भरायचा आहे. म्हणून मग हे सगळं प्रॉपरली गणित आखायचं असेल ना, तर 1,50 ते 1,60चं आपलं इन्कम असलं पाहिजे, तर आपण 1 कोटीचं घर इझिली बॅलन्स करू शकतो. आता लोकं म्हणतील नाही मला तर 1 लाखाचा पगार आहे किंवा माझा तर पगार कमी आहे. आता 1 लाखाचा पगार असेल तर आपण काय करणार माहिती आहे, त्याच्या मल्टिप्लाय बाय 60 म्हणजे 60 ते 65 लाखापर्यंत घर घेतलं तर तुम्हाला ते गणित जमू शकतं. ह्याच्यात कसं होणार, 1 लाखाचा पगार येतोय, आपला जवळजवळ 50,000चा EMI जाईल, 30,000चा घराचा खर्च जाईल आणि 20,000 तरी आपल्या फ्युचरच्या सेव्हिंग्सला जातील. सो आपल्या क्लायंट्सनी हे नक्की, म्हणजे आपल्या प्रेक्षकांनी बघावं की हा फॉर्म्युला जर का तुमचा बसतोय तर नक्की घर घ्यावं. त्याच वेळेस ह्यात असं पण होऊ शकतं, काहींचं घर ऑलरेडी असतं आईवडिलांकडनं, ते विकतात किंवा डाऊन पेमेंटची तयारी जास्त असते, मग त्यांनी हा 60चा फिगर थोडा खाली आणला तरी चालतो, म्हणजे मग 50-40 पण करता येतं. तर अंदाजे जेव्हा क्लायंट्स आपल्याला कनेक्ट करतात, आपण त्यांना हे प्रॉपरली गाईड करतो की हे झेपणार आहे की नाही. ओके. आता जसं माझ्याच वयाच्या भरपूर मैत्रिणी 20ल्या ज्या असतील, ज्यांना असं वाटतं की हां इन फ्युचर आपण आपल्या बाबांचं स्वप्न पूर्ण करावं किंवा घर घ्यावं असं, तर आम्ही ह्या स्टेजला कशी इन्व्हेस्टमेंट सुरू केली पाहिजे? जर मला आता 5 वर्षात घर घ्यायचं आहे, तर एक समजा माझी अमाऊंट आहे 20,000 रुपये माझी इन्कम आहे, तर मी कशी इन्व्हेस्टमेंट सुरू केली पाहिजे? आम्ही हा एकदम रेकमेंड करतो तुम्हाला की 25शी ते 30शीत ना एकदम घराचं डिसिजन नाही घ्यावं, कारण का कुठेतरी जगणं विसरतो. आयडियल एज असतं 35शी ते 40शी. त्यातनं पण कसं होतं, इतकं प्रेशर असतं आपल्याला आपल्या आईवडिलांकडनं किंवा समोरच्यांकडनं की अरे अजून घर नाही झालं, मग ते आपण कुठेतरी त्या जाळ्यात अडकून की बाबा स्वतःचं घर असलंच पाहिजे, बघू उद्याचं उद्या काय होतंय. तर अशा नाही झालं पाहिजे. आपल्याला ना एक ठराविक सेव्हिंग जमली पाहिजे. आता समजा तू 20,000 तुझा खर्च म्हणाले, म्हणजे तुला हातात येत आहेत म्हणाली, 20,000त आपला 8-10 हजार तर खर्च असणार आहे. 10,000 जरी तू सेव्ह करायला सुरू केले ना आणि मग ते तू काही वर्ष सेव्ह करत राहिली आणि जर का तुला तुझ्या साथीदाराची पण मदत मिळाली,
कारण का तुमच्या दोघांचं जेव्हा इन्कम क्लब होतं, एकाचा खर्च जाऊ शकतो, एकाची सेव्हिंग जाऊ शकते. मग त्या ह्याच्यात आहे ना, आणि लोन पण तुम्ही अप्लाय कराल तर जॉईंट लोन होतो, म्हणजे आपल्याला लोन जास्त, आपल्या दोघांची सेव्हिंग क्लब झाल्यामुळे आपला डाऊन पेमेंटचा कॉर्पस जास्त, असं करून लोक व्यवस्थित घर घेऊ शकतात. आणि मी बघते माझे क्लायंट्स, म्हणजे आत्ताच एक एक्झाम्पल झालं, 2,75,00,000 घर घेतलं क्लायंटनी. आणि तुला म्हणजे हसण्याची गोष्ट अशी की क्लायंट 2 BHK घ्यायला निघालेला. दोघंही नवरा बायको खूप छान, ती क्रू मेंबर आहे, म्हणजे ती एअरलाईन्समध्ये एअर होस्टेस आहे आणि तो IT मध्ये. दोघांचाही पगार ठीकठाक आहे. तो मुलगा 22 वर्षापासून सेव्ह करतोय आणि आता त्याचं म्हणणं होतं, मॅडम एकदम जास्त लायबिलिटी नको, मला सगळे पैसे काढावे लागतील, मला माझी SIP खाली आणावी लागेल. मी म्हटलं एकदाच घर होणार आहे, ते घर परत परत नाही आपण करू शकणार, तू घेणार तर 3 BHKच घेणार. आणि अगदी 2 दिवसापूर्वी त्यांनी बुक केलेलं आहे. सो अशा बऱ्याचशा क्लायंटशी आपण असं हे जी स्वप्न आहेत ती आपण साकार करून दाखवलेली आहेत. घर घेण्यात आणि रेंटवर राहण्यात हा पण एक ऑप्शन असतो. तर बेटर काय आहे फायनान्शियली, तुम्हाला काय वाटतं घर घेणंच? याच्यावर आहे ना आपल्याला असे काही कमेंट्स येतात माहिती, हा डिबेटेबल क्वेश्चन आहे की आता काय आहे, 2 प्रकारचे लोक असणार. एक असणार इमोशनल लोक, एक असणार लॉजिकल लोक. इमोशनल लोकांना कसं की माझं बाबा घर गेलं पाहिजे, उद्या 5 वर्षांनी घरांच्या किमती किती वाढतील, या मॅडमना काय झालंय बोलायला की भाड्याने राहा आणि वगैरे, भाडं किती जाईल, मग घराचं प्राईस किती होईल, की मी काय म्हातारपणी माझं घर उपभोगणार का. आणि दुसरी लोक असतात जे लॉजिकली विचार करतात की आपल्याला नीट स्थिरसावर आपल्याला आपलं फ्युचर लाईफ पण कॉम्प्रोमाइज नाही झालं पाहिजे, आपल्या वेकेशनला जाता आलं पाहिजे, आपला मुलगा चांगला शिकला पाहिजे, आपलं रिटायरमेंट आपल्याला लवकर आखता आलं पाहिजे. तर अशा केसमधल्या गोष्टींसाठी मी सांगते, जर का एक्सेलने आपण गेलो तर आम्ही सांगतो की हा जो आपण फॉर्म्युला वापरला ना, की समजा 1 कोटीचं घर घ्यायचं आहे तर डिवाइड बाय 60, म्हणजे 1-1.5 लाखाचा पगार असेल आणि 20% डाऊन पेमेंट असेल तर लगेच घर घ्यावं. हेच जर का तर तुमचा 50,000चा पगार असेल आणि तुम्ही जर का त्याला मल्टिप्लाय बाय 60, म्हणजे तुमचं जवळजवळ अंदाजे 30 लाखाचं जर का तुमचं घर असेल तर ते गणित आपलं बरोबर बसू शकतं, जर का 20% डाऊन पेमेंट तयारी असेल तर असं असेल. नाही तर मग सरळ भाड्याने राहावं, कारण का मुंबईत घरांच्या किमती खूप जास्त आहेत. आणि मी बघते क्लायंट खूप कॉम्प्रोमाइज करतात आपल्या लिव्हिंगमध्ये. आता त्याचं सुंदर एक्झाम्पल आत्ता म्हणजे एक 15 दिवसापूर्वी माझ्याकडे एक क्लायंट आलेला, त्याचं मालाडला एक घर, ठाण्यात एक घर आणि पुण्यात एक घर. मला म्हणतो, मॅडम मैं पूरा टाईम मैं EMI भरता हूँ आणि माझे सगळे पैसे त्याच्यातच जातात, म्हणजे मी कधी जगणार असं मला व्हायला लागले. तर म्हटलं काय प्रॉब्लेम आहे. म्हणतो मालाड का घर का ना मॅडम, कोणीतरी ते रेंट आउट केलं आहे, तो माणूस नीट इलेक्ट्रिसिटी बिल भरत नाही, मला भाडं देत नाही आणि मी इतका फ्रस्ट्रेटेड आहे. मी म्हटलं किती भाडं येतं आहे. तर त्याचं जवळजवळ 1 कोटीचं ते घर आहे, 1,10,00,000पर्यंत व्हॅल्युएशन आहे आणि त्याला फक्त त्याच्यातनं 25,000 मेंटेनन्स मायनस करून त्याला भाडं येतं आहे. तो म्हणतो मॅडम इतकं मला ते फ्रस्ट्रेट की त्याला जाऊन ते वसुली करा, हे करा, सगळ्या मग इलेक्ट्रिसिटीचे आम्हाला हे फोन येतात की आम्ही कापून टाकू. सो इतकं बाजूवाले ओरडत राहतात कारण का ते न्यूसन्स करतात. मग असं जगण्यापेक्षा ना मी सांगितलं सरळ घर विका, हे पैसे येणार. समजा आता 1 कोटी आले, 1 कोटी आले, तुम्ही तुमचं काही थोडासा घर खर्चाला वापरले 10-15, आपल्याला 80-85 लाख जरी सेव्ह केले ना, त्याच्यातनं आपल्याला 50,000चं दर महिन्याला सिस्टमॅटिक विड्रॉल SWP घेता येईल. म्हणजे बघ तू दर महिन्याला आपल्याला ती ठराविक अमाऊंट भाड्यासारखी येणारच आहे. म्हणजे लोकांना भाड्यासाठीच घर दिलेलं ना, सेकंड इन्व्हेस्टमेंट होती. तर आपल्याला 50,000 न चुकता येणारे, कोविड असो काही असो, आणि पुढे जाऊन जसं मार्केट वाढेल तसे हे जे 85 लाख वगैरे होते हे आपले पुढे जाऊन वाढणार सुद्धा आहेत. सो इतकं गणित सोपं असतं, आपण खूप कॉम्प्लिकेट करतो. ओके, म्हणजे घर घेण्यापेक्षा आपण ते इन्व्हेस्ट केले पाहिजे ती अमाऊंट. हां, म्हणजे पहिलं घर असावं, छानच असावं, तिथे काही कॉम्प्रोमाइज नको. पण जे दुसरं तिसरं कमर्शियल, तिथे मी सांगते की तुमचं जर का तुम्ही एक घर चांगलं घेऊन जर का बाकीचे पैसे इन्व्हेस्ट केले तर ते जास्त तुम्हाला त्याचे बेनिफिट्स घेता येतात, आपल्याला आपलं जीवन न जगता येतं. म्हणजे तुमच्या यंग मुलांच्या भाषेत किंवा जनजीच्या त्या लँग्वेजमध्ये याला योलो असं म्हणतात, यू ओनली लिव्ह वन्स. सो मी नेहमी त्या अगदी एनकरेज करते माझ्या सगळ्या क्लायंट्सला की एकच लाईफ मिळालं आहे, ते सुंदर जगा, पूर्ण वेळ EMI देण्यात घालू नका. बरोबर आहे. आता घर घेताना ना अनेक गोष्टींचं कन्फ्युजन असतं, कसं पेपर वर्क असतं, त्यातले फायनान्शियल फंडे काय असतात, तर त्याबद्दल एक थोडक्यात माहिती मिळेल का? हे सगळं ना खूप कॉम्प्लेक्स असतं, थोडंसं नीट बघावं लागतं ह्याच्याकडे. जसं आता फॉर एक्झाम्पल 7-12 नीट आहे का,
म्हणजे सेल ॲग्रीमेंट प्रॉपर आहे का, नंतर सगळ्यात महत्त्वाचं रेरा रजिस्ट्रेशन केलं आहे का, रेरा रजिस्ट्रेशनची डेट काय आहे, कारण का बिल्डर एक पोझिशन डेट देतो आणि रेरा रजिस्ट्रेशनची डेट एकदम वेगळी असते. सो हे टॅली करून बघावं. त्या रेराच्या जेव्हा साईटवर आपण जातो आणि ते टाकतो सगळे डिटेल्स, तेव्हा आपल्याला कळतं की पेंडिंग काही लिगल केसेस त्याच्यावर आहेत का, तर ते सगळं चेक व्हावं. नंतर जर का आता आधीचा ओनर असेल, त्याचं घराचं म्हणजे बँकेचं काही लोन आउटस्टँडिंग नाही आहे, त्याचं NOC मिळाली आहे का त्याला बँकेतनं, OC CCचं स्टेटस काय आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी जर का आपण क्लिअर केल्या ना, तर मग आपल्याला ते घरात खरंच आपल्याला आनंद उपभोगता येतो. नाहीतर मी बऱ्याच क्लायंट्सचं बघते आहे की 6-7 वर्ष झालेले आहेत आणि घराचं पोझिशनच नाही मिळालं, किंवा काहीतरी 7-12 दुसऱ्यांच्या नावाने होता आणि मग आपल्याला ते लिगल केस फाईट करायला लागते. सो खूप कॉम्प्लिकेशन्स दिसतात तिथे मला. ओके, सो म्हणजे पेपर्सवरती साईन करण्याआधी या सगळ्या गोष्टी आपण एकदा चेक केल्या म्हणजे आता तुला स्वतःचं माझं एक्झाम्पल आहे. माझं स्वतःचं कमर्शियल गाळा आहे हिरानंदानी मेडोजमध्ये, विच इज अ व्हेरी प्राईम लोकेशन इन ठाणे. आता कोविडच्या वेळेस मी जस्ट जानेवारीमध्ये 2020ला तो घेतला आणि लगेचच तुला माहिती आहे मार्चमध्ये कोविडचे केसेस वाढत गेले आणि लॉकडाऊन आणि ते सगळं सुरू झालं. आमची रेरा रजिस्ट्रेशन डेट होती 2022ची, म्हणजे कम्प्लिशन डेट. आता फार तर डिले होऊन कुठे, म्हणजे आम्हाला सांगितलेलं 4-5 महिन्यात मिळणार. बिल्डर हिरानंदानी म्हणजे पूर्णच विश्वास आमचा. पण झालं काय माहिती आहे, लेबरचा प्रॉब्लेम, सगळे आहे इश्यूज सगळ्या. तर अशा केसमध्ये त्यांना एक्सटेन्शन मिळत गेलं आणि मला शेवटी 2025 ऑक्टोबरमध्ये ते पोझिशन मिळालं. आता सांग, माझ्याकडे होल्डिंग कॅपॅसिटी होती म्हणून मी ते करू शकली. कितीतरी लोक आपले सगळे पैसे त्याच्यावर दावावर लावतात, मग तिथे ना कुठेतरी अडकतात. म्हणून अगदी आम्ही रिक्वेस्ट करतो क्लायंट्सला की लाईफ चांगलं जगा, एन्जॉय करा, आपलं स्वतःचं घर चांगलं बिल्टअप करा, बाकीचे पैशाने इन्व्हेस्ट करा आणि हातात कॅश ठेवा. म्हणजे लिक्विडिटी पाहिजे आपल्या ह्याला, पैशांना. ओके, मग त्याने काय फायदा होतो आपल्या हातात? कसं, तू बघ ना, आता तुला कुठेतरी जायचं आहे. आता खूपदा मी अशी तुमच्यासारखी यंग मुलं बघते जे घर लवकर घेऊन ठेवतात. आम्ही अगदी अगेन्स्ट नाही आहोत, चांगला पगार आहे. मी तुला आत्ताच एक्झाम्पल 2.75चं सांगितलं, 2.75 कोटी. सो प्रोव्हिजन तुमच्याकडे आहे तर नक्कीच तुम्ही लगेच घर घ्या. पण नसेल तर जर का तुम्ही घर घेतलं की आपलं लग्न जमत नाही आहे, आपल्या सासरकडच्या लोकांना दाखवायचं, हे चुकीचं गणित होतं. काय होतं, तुझ्या हातातच पैसा नाही. म्हणजे ना, लोकांना एक साधं गोव्याची ट्रिप करायची आहे, एक छोटीशी एक साधं लोणावळा जाऊन जायचं आहे ना, अरे 5,000 पण नाही. एक सुंदर एक्झाम्पल त्यातलं, माझा आत्ता एक क्लायंट, म्हणजे अगदी माझा चांगला फ्रेंड पण आहे तो. तर त्यांनी 1 BHK त्याचं होतं, तो, त्याची मिसेस आणि 2 मुलं. त्याला कुठेतरी असं ना की सगळ्या मित्रांचे मैत्रिणींचे 2 BHK झाले, 3 BHK, तर मी पण ही उडी मारावी. तेव्हाच मी सांगितलेलं हे तुझ्या ना गणितात जमणार नाही आहे, तर तू जरा विचार कर. तरी नाही, 2 BHK घेतलं. अक्षरशः मला जेव्हा त्यांनी त्याचा खर्च पाठवला ना, दर महिन्याला तो मायनसमध्ये जायचा आणि क्रेडिट कार्ड स्वाईप करायचा, कारण का घर खर्च चालणारच नाही. म्हणजे मला सांगायचं, प्रज्ञा मला इथून रिक्षाने जायचं आहे ना कुठे, तर मला विचार करावा लागतं, कारण का माझ्या अकाउंटला बॅलन्स नसतो. मग सांग, मग तुला घर एन्जॉय करता येणार आहे का? विकावं लागलं घर. 2 BHK घर विकून आता परत 1 BHK वर आलेत. ही चूक लोकांनी केली नाही पाहिजे. ओके, म्हणजे तुमच्याकडे एक अमाऊंट इमर्जन्सी फंड असलेच पाहिजे, इमर्जन्सी पण आणि लाईफ पण जगता आलं पाहिजे. ओके, आता महिलांना जर घर घ्यायचं आहे तर बँकेकडून किंवा गव्हर्नमेंटकडून काही सवलती आहेत का? हे वेळोवेळी बदलतात, त्यामुळे त्यावेळेस ते चेक करून घ्यावे लागतात. तसं आता मी घर घेतलं तेव्हा मला स्टॅम्प ड्युटीवर 1% सूट होती ॲज अ फिमेल ओनर ऑफ द हाऊस. असंच बँकेकडनं पण खूपदा वुमेन्स डे स्पेशल वगैरेमध्ये आपल्याला लोन रेट्स कमी मिळतात. तर अशा वेळेस जर का तुम्ही म्हणजे जरा अभ्यास करून हे सगळ्या माहिती काढून जर का फिमेल फर्स्ट ओनर असेल ना, तर ह्या बेनिफिट्स उचलता येतात. तसंच प्राईम मिनिस्टरचे प्रधानमंत्री आवास योजना, ह्या सगळ्या बऱ्याच काही योजना अवेलेबल आहेत वुमेन्सना. चेक करावं आणि त्याच्यातनं त्यांनी ते डिसिजन घ्यावं. तर आपण ह्या एपिसोडमध्ये घरासाठी कशी बचत करावी, कशी इन्व्हेस्टमेंट करावे, काय प्लॅनिंग करावी, काय काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे आपण पाहिलं. या एपिसोडबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा. प्रज्ञा मॅमचा नंबर स्क्रीनवर आहेत, त्यांना सुद्धा तुम्ही संपर्क साधू शकता. आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवरच्या एपिसोडसाठी पाहत राहा बाईचं बजेट बुक, फक्त आपल्या मज्जा पिंकवर.